नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। सुट्टीच्या दिवशी तुम्हाला जर मुलांना एखाद्या अशा ठिकाणी फिरायला घेऊन जायचं आहे जिथे त्यांना हिरवागार असा निसर्गही बघायला मिळेल आणि सोबतच ते एन्जॉयमेंट पण करतील, तर तुम्ही त्यांना नक्कीच भायखळा येथील वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय इथे नक्कीच घेऊन जाऊ शकता। हा परिसर लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही आवडण्यासारखा आहे। इथे तुम्हाला बरेच प्राणी पक्षी तर पाहायला भेटतातच, सोबतच इथे खाण्यापिण्यासाठी देखील उत्तम सोय आहे आणि मुलांना खेळण्यासाठी देखील इथे बरंच काही तुम्हाला मिळणार आहे। हे सर्व आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। हा आहे एंट्री गेट आणि इथूनच आपल्याला आज जायचं आहे। हे उद्यान बुधवारी बंद असतं आणि इतर दिवशी सकाळी 9:30 ला ते ओपन होतं आणि संध्याकाळी 5:30 ते 6 पर्यंत हे चालू असतं। आत आल्यानंतर तुम्हाला इथे तिकीट काउंटर मिळेल आणि तिकिटांचे दर पण तुम्ही इथे पाहू शकता। प्रति व्यक्ती 50 रुपये तिकीट आहे। 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना 25 रुपये आणि 3 वर्षांपेक्षा लहान मुलांना इथे फ्री एंट्री आहे। तसंच तुम्ही जर फॅमिली सोबत येताय तर आई वडील आणि 2 मुलं असे इथे 100 रुपये तिकीट आकारण्यात येते। तिकीट काउंटरच्या समोरच तुम्हाला म्युझियम पाहायला मिळेल। सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज खूप गर्दी पाहायला मिळत होती। आता उद्यानासाठी आपल्याला इथून आज जायचं आहे। आता आपण उद्यानामध्ये प्रवेश केलेला आहे आणि उद्यानाच्या सुरुवातीलाच तुम्हाला काळा घोडा स्टॅच्यू पाहायला मिळेल। त्याची माहिती तुम्ही या बोर्डवर बघू शकता। ठिकठिकाणी तुम्हाला असे डायरेक्शन बोर्ड्स पाहायला मिळतील, यामुळे कोणत्या दिशेला आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते इथे कळते। तुम्हाला एक तोफ इथे बघायला मिळेल। तुम्हाला इथे सगळीकडे हिरवळ पाहायला मिळते आणि त्यामुळे उन्हाचाही काही त्रास होत नाही आणि मनालाही शांत वाटते। इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रजातीचे वनस्पतीही पाहता येतात। जर तुम्हाला या उद्यानाला भेट द्यायची असेल तर इथे येण्यासाठी तुम्ही तुमची बाईक आणि कार वगैरे घेऊन येऊ शकता, कारण इथे पे अँड पार्किंगची सुविधा देखील उपलब्ध आहे। तसंच इथे येण्यासाठी बेस्ट बसेस, ट्रेन आणि टॅक्सीचा देखील पर्याय आहे। ट्रेनने जर तुम्ही येणार असाल तर जवळचं स्टेशन भायखळा रेल्वे स्टेशन आहे। मित्रांनो, शक्यतो सकाळी लवकरच तुम्ही या उद्यानाला भेट द्या। जास्त उशीर केला तर तुम्हाला संपूर्ण उद्यान फिरता येणार नाही, कारण की हे उद्यान खूप मोठं आहे। इथे डाव्या बाजूला हत्ती पाहायला मिळतो, पण सध्या इथे हत्ती नाहीये, त्यामुळे या बाजूची एंट्री बंद होती। तर आता आपण पुढे जाणार आहोत। इथेही पाहू शकता की पुढे आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे। सिंह अजून इथे आणलेला नाहीये, त्यामुळे तो पाहता येणार नाहीये आणि पुढे आल्यानंतर इथे आपल्याला अस्वल म्हणजे साऊथ बियर बघायला मिळणार आहे। इथेच बाहेर मोगली सोबत फोटो काढण्यासाठी बच्चे कंपनीची गर्दी तर तुम्ही बघू शकताय। इथे प्रत्येक प्राण्यासाठी उत्तम सोय केलेली आहे। ज्या प्राण्याला जसं वातावरण हवं आहे तसं इथे तयार करण्यात आलेलं आहे। समोरच तुम्हाला 2 अस्वलही पाहायला मिळत आहेत। लहान मुलांना उद्यान फिरण्याची किती हौस असते ते तुम्ही इथे बघू शकता। अस्वल पाहून पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे वाघ, बिबट्या आणि तरस पाहायला मिळणार आहेत। तर सर्वात पहिल्यांदा आपण वाघ बघायला जाणार आहोत। इथे वाघ म्हणजे टायगर पाहण्यासाठी किती गर्दी झाली आहे ते तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर इथे टायगर साठी जो एरिया दिला आहे तो पण खूप मोठा आहे, तुम्हाला तो बघता येईल। खूप वेळ वाट पाहिल्यानंतर फायनली समोरून आम्हाला वाघ येताना दिसला, तर तुम्हीही हा वाघ बघण्याचा नक्कीच आनंद घ्या। वाघाच्या एरियामध्येच तुम्हाला आर्टिफिशियल झरणे आणि तळे पाहायला मिळतील। पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे पण एक डायरेक्शन बोर्ड बघायला मिळेल, तसंच त्याच्या खाली तुम्हाला एक प्राणी संग्रहालयाचा नकाशा पण पाहायला मिळतो।
पुढे गेल्यानंतर तुम्हाला जर भूक लागली असेल तर इथे तुम्हाला कॅफे वाईल्ड बघायला मिळेल, जिथे तुम्हाला खाण्यापिण्यासाठी भरपूर काही गोष्टी भेटतील. आता आपल्याला कॅफे वाईल्ड पासून पुढे गेल्यानंतर हिप्पोपोटामस आणि माकडांची वेगवेगळी प्रजाती बघायला मिळते. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला हिप्पोपोटामस पाहायला मिळत आहे. खूप वेळा हा पाण्यातच बसलेला बघायला मिळतो, पण आज मात्र आपल्याला हा पाण्याबाहेर बघायला मिळत आहे. आता आपण माकडांच्या वेगवेगळ्या प्रजाती बघायला आलोय, पण इथे पिंजऱ्यांचे मेंटेनन्सचं काम चालू असल्यामुळे इथे आपल्याला कोणतेही माकड बघायला मिळणार नाहीयेत. आता आपण वेगवेगळे हरिण पाहायला जाणार आहोत. त्याचबरोबर या संग्रहालयाचे खास वैशिष्ट्य असणारे पेंग्विन पण आपण बघणार आहोत. जाताना हिरवीगार झाडे आणि त्यांची सावली याचा आनंद घेताना तुम्हाला इथे पर्यटक दिसतच असतील. जाता जाता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची हरणे पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर त्यांची चांगली सोय केली आहे हे पण आपल्याला इथे पाहायला मिळते. पुढे गेल्यावर आपल्याला पुन्हा एकदा हरिण असलेला एरिया बघायला मिळतो आणि त्यामध्ये निवांत बसलेली हरणे आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला सर्कल बघायला मिळतो, जिथून आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ. मात्र सध्या आपण पेंग्विन कक्षाकडे जाणार आहोत. तर आता जाता जाताच आपल्याला पेंग्विन पाहायला येणाऱ्या पर्यटकांची लांब लाईन दिसते आणि आता आपणही लाईन लावणार आहोत आणि पेंग्विन कक्षात जाणार आहोत. पेंग्विन कक्षात जाताच तुम्हाला एकदम थंडगार वातावरण अनुभवायला मिळतं आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे पेंग्विन पाहायला मिळतील. तुम्ही इथे पेंग्विन पाहण्याचा आनंद नक्कीच घेऊ शकता, पण इथे गर्दी जास्त असल्या कारणाने सिक्युरिटी वाले जरा आपल्याला लवकर पुढे जायला सांगतात. पेंग्विन कक्षातून बाहेर पडताच आपल्याला इथे झू वाईल्ड फूड कोर्ट पाहायला मिळतो, जिथे आपल्याला खाण्यापिण्यासाठी भरपूर व्हरायटी मिळते. तसंच इथे सिटिंग अरेंजमेंट पण खूप छान केलेली आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला या बोर्डवर या उद्यानाचे लोकार्पण कधी झाले आणि कुणी केले हे बघायला मिळते. आता आपण इथून पुढे जाणार आहोत आणि पुढे चिल्ड्रन्स प्ले एरिया पण बघणार आहोत. चिल्ड्रन्स प्ले एरिया मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे लहान मुलांची भरपूर रेलचेल बघायला मिळत आहे. त्याचबरोबर त्यांना खेळण्यासाठी इथे वेगवेगळ्या घसरगुंडी आहेत, झोपाळे, सीसॉ सारखे अनेक वेगवेगळे खेळ इथे अवेलेबल आहेत. तुमच्या बरोबर लहान मुले असतील तर त्यांना इथे नक्कीच घेऊन या आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर आता आपण आलो आहोत पक्ष्यांचे नंदनवन म्हणजे बर्ड पॅराडाइज पाहायला. तर इथे आपल्याला वेगवेगळे पक्षी बघायला मिळणार आहेत. तर कोणकोणते पक्षी इथे आपल्याला बघायला मिळणार आहेत ते पाहूयात. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला धनेश म्हणजेच मालाबार पाईड हॉर्नबिल हा पक्षी इथे बघायला मिळणार आहे. पुढे गेल्यानंतर
त्यानंतर करण पोपट म्हणजेच अलेक्झांड्रियन पॅराकिट आपल्याला बघायला मिळणार आहे आणि सर्व पक्षी आपण इथून काचेतून बघू शकतो आणि या पक्ष्यांच्या सोयीनुसार यांना इथे पिंजरे तयार केलेले आहेत. नेक्स्ट आपल्याला सैन्य मकाऊ म्हणजेच मिलिटरी मकाऊ पक्षी बघायला मिळणार आहे आणि हा एक कलरफुल पोपटासारखाच पण आकाराला मोठा असलेला पक्षी आहे. पुढील पिंजऱ्यामध्ये आपल्याला राखाडी पोपट म्हणजेच आफ्रिकन ग्रे पॅरेट बघायला मिळत आहे. पुढील पिंजऱ्यात आपल्याला कॉकटेल पक्षी जो राखाडी आणि पांढऱ्या कलर मध्ये आहे तो बघायला मिळतो आणि हा प्रामुख्याने ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो. आणि आताच आपण पक्षी बघून आलोय आणि पुढे आपण वेगवेगळ्या प्रकारची कासवे बघायला जाणार आहोत. इथे आपल्याला प्रामुख्याने 2 प्रकारचे कासवे बघायला मिळतात. त्यामध्ये पाण्यात राहणाऱ्या कासवांना टर्टल म्हणजेच पाणकासव तर जमिनीवर राहणाऱ्या कासवांना टॉर्टॉइज म्हणतात. पुढे गेल्यावर आपल्याला क्रोकोडाईल म्हणजेच मगर असलेला सेपरेट एरिया बघायला मिळतो, जिथे एंट्रीलाच आपल्याला अशा मगरींचे स्टॅच्यू बघायला मिळतात, ज्यावर लहान मुलांना बसून पर्यटक फोटो काढताना दिसत आहेत. हे आता नव्यानेच ओपन केलं आहे. या एरियामध्ये तुम्हाला मगरींचा चांगला व्ह्यू मिळण्यासाठी तुम्ही पाण्याच्या वरून आणि प्लस ग्राउंड फ्लोअरला जाऊन पाण्याच्या आतून देखील हा व्ह्यू बघू शकता. ही एक चांगली सुविधा केली आहे. तुम्ही जेव्हा पण इथे याल तेव्हा याचा अनुभव घ्यायला नक्की विसरू नका. आता आपण पक्षी म्हणजेच ॲक्वा बर्ड पाहण्यासाठी जातोय. जाताना तुम्हाला असा एकदम मस्तपैकी रस्ता बघायला मिळेल. बाहेरच तुम्हाला या पक्ष्यांबद्दल थोडक्यात माहिती सांगणारा हा बोर्ड बघायला मिळतो. इथे आल्यानंतर तुम्हाला अशा साखळ्यांच्या गेट मधून एंट्री आणि एक्झिट करावी लागते. आता आल्यानंतर तुम्ही या आर्टिफिशियल पिंजऱ्यांचे भव्य रूप बघू शकता. त्याचबरोबर त्यांची केलेली सोयही आपण इथे बघू शकतो. तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे पाणपक्षी बघायला मिळतात. या पिंजऱ्यातील दृश्य आपण इथे बघू शकतो. तर मित्रांनो, आता 5:30 वाजून गेलेले आहेत आणि आता ही उद्यान बंद होण्याची वेळ झालेली आहे. त्यामुळे थोड्याशा गोष्टी आपल्या बघायच्या राहून गेलेल्या आहेत. आम्हाला बिबट्या आणि तरस आज पाहता आलेला नाही आणि तुम्हाला पण दाखवता आलेला नाहीये. पण नक्कीच पुढे ज्यावेळी आम्ही पुन्हा या उद्यानाचा व्हिडिओ बनवू तेव्हा संपूर्ण उद्यानाची माहिती तुम्हाला नक्की देऊ. तर मित्रांनो, कसा वाटला हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.